विदर्भात वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। अमरावती शहरात उष्माघातामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। अमरावती जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ 65 वर्षीय किशोर वासनिक यांचा मृतदेह रविवारी सकाळी आढळून आला। ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा संपूर्ण विदर्भ कडक उन्हाळ्याने होरपळून निघत आहे। शनिवारी अमरावती शहरातील तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते, ज्यामुळे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असतानाही हा मृतदेह नागरिकांच्या नजरेस पडला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे। पुढील तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। एकीकडे विदर्भात सर्वाधिक तापमान असताना अमरावती, अकोला, नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्येही तापमानात वाढ होत आहे। अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। वासनिक यांच्या मृत्यूचे कारण उष्माघात आहे की अन्य काही हे अहवालानंतरच कळेल। मात्र या घटनेने वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेल्या धोक्याची जाणीव पुन्हा एकदा करून दिली आहे।